नमस्कार, ई-टी-व्ही भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आता आहे बँड्रा ईस्टमध्ये आणि आपण बघू शकतो या ठिकाणी की बँड्रा ईस्ट जो जे रेल्वे स्थानक आहे त्या परिसराने आता मोकळा श्वास घेतलाय। याचं कारण म्हणजे काय, तर इथे असणारी जी अनधिकृत घरं होती, जी 500 अनधिकृत घरं होती, ती रेल्वे प्रशासनाने, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या सहाय्यानं रिकामं केली आहेत। आपण बघू शकतो की ही संपूर्ण झोपडपट्टी ही तोडण्यात आली आहे। खरं म्हणजे जर तुम्ही आधी कधी बँड्रा आला असाल तर तुम्हाला या ब्रिजवरनं चालवलंही जात नव्हतं। इतकी दाट वस्ती या ब्रिजच्या आजूबाजूला करण्यात आली होती। मात्र न्यायालयीन लढा देऊन ती लढाई जिंकून आज रेल्वेने ही संपूर्ण जागा रिकामी केली आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर इथे जो सांगाडा आहे, तो झोपडपट्ट्यांचा सांगाडा आहे, ते उचलण्याचं काम चालू आहे आणि तो संपूर्ण सांगाडा हा इथून हटवला जातोय। गेल्या 5 दिवसापासून इथे ही कारवाई सुरू होती। 19 तारखेला ही कारवाई सुरू झाली आणि 20 तारखेला इथे अतिशय वाईट असा प्रकार घडला। तो प्रकार म्हणजे या ठिकाणी पोलिसांवर आणि अतिक्रमण करणाऱ्या कामगारांवर दगडफेक करण्यात आली। काही समाजकंटकांनी या ठिकाणी ती दगडफेक केली आणि आता त्यातील 19 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि इतर जे 100 ते 150 लोक होते त्यांचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे। सगळं जरी असलं तरी आपण बघू शकतो की या कारवाईमुळे नक्की मिळालं काय, तर या कारवाईमुळे मिळालंय असं की रेल्वेची जागा ही पुन्हा रेल्वेला मिळाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जी रेल्वेची सुविधा नागरिकांना मिळत नव्हती, ती सुविधा आता रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात येणार आहे। या ठिकाणी आता बनणार आहेत ते म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे लाईन्स। आणि जेव्हा आपण बँड्रा वेस्टला जातो, पश्चिमेकडे जातो, तर आपल्याला एक समजतं की तिथे सुंदर असं प्रवेशद्वार आहे। त्याच प्रकारचं एक प्रवेशद्वार या ठिकाणी देखील बनणार आहे। म्हणजे बँड्रा ईस्टला जो मी सुरुवातीला म्हणालो की संपूर्ण अनधिकृत वस्तीने जे घेरलं होतं ते आता घेरणार नाहीये। इथे होणार आहे ते स्वच्छता आणि नागरिकांची सोय। या ठिकाणून जर आपण कधी मुंबई सेंट्रलला गेला असाल, तुम्हाला आठवत असेल की मुंबई सेंट्रल टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल लोकल ज्या बाजूबाजूला आहेत, येण्यासाठी पर्याय, तो पर्याय बँड्राला नाहीये। तोच पर्याय आता रेल्वेतर्फे उपलब्ध केला जाणार आहे। इथे कॉरिडॉर बनवला जाणार आहे आणि या कॉरिडॉर मधूनच जो पर्याय आहे तो एकत्र येण्याचा भविष्यामध्ये हे दोनही सबअर्बन आणि मेन लाईन एकत्र करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दुसरीकडे पाहायला गेलो तर आपल्याला अजून एक गोष्ट समजेल, ती म्हणजे इथून जर आपल्याला मुंबईचं बीकेसी दिसत असेल, समोर जायचं असेल, तर जो रस्ता आहे तो लहान आहे। इथे अनधिकृत वस्ती असल्यामुळे आपण बघू शकतो कशा प्रकारे तिथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक व्हायची, रिक्षा चालकही मुजुरी करायचे, अशा कित्येक तक्रारी आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र आता या सर्व मुजोरीला लगाम लागणार आहे, समोरची ट्रॅफिक कमी होणार आहे आणि बीकेसी जे मुंबईचं महत्वाचं ठिकाण आहे उद्योगांसाठी, तो जो रस्ता आहे तो देखील मोकळा होणार आहे। या सर्व गोष्टी पाहायला गेलो तर शक्य होत आहेत, कारण या ठिकाणी ही अनधिकृत वस्तींवरची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळेच आपण बघू शकतो कशा प्रकारची ही कारवाई आहे जी महत्वाची ठरणार आहे। आता जरी आज शेवटचा दिवस असला आणि शेवटची जी अनधिकृत झोपड्या आहेत त्या तोडण्याचं काम चालू असलं, कारण की आपण झोपडी बघितली तर लहान होती, मात्र इथल्या झोपड्या या 4-4 माळ्याच्या होत्या। 100 झोपड्या ज्या ठेवल्या गेल्या आहेत त्याचे जे वरचे 3 माळे आहेत, 4 माळे आहेत, ते तोडण्यात येत आहेत आणि खाली फक्त एकच माळ्याच्या या 100 झोपड्या असणार आहेत। त्यामुळेच काय, तर एकंदरीत रेल्वे प्रशासनाचं हे प्रचंड मोठं यश आहे आणि जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की मोकळा श्वास या परिसराने घेतलाय। ई-टी-व्ही भारतसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट, बांद्रा, मुंबई।